नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात आत्ताच्या महत्त्वाच्या घडामोडी. चला तर मग सुरुवात करूयात आत्ताच्या मुख्य बातम्यांपासून. अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला. पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्र्यांची करणार चर्चा. महार वतन जमीन परत मिळवण्यासाठी मुंडव्यात तीव्र आंदोलन. वतन कायद्याचे उल्लंघन करून जमीन हडप केल्याचा आरोप करत आंदोलकांची घोषणाबाजी केली. धनंजय मुंडेंनी मला मारण्याची सुपारी दिली, आता सगळं षडयंत्र बाहेर पडणार. धनंजय मुंडेंचा कट रचणारा मुख्य सूत्रधार मनोज जरांगेंचा आरोप. अजित पवारांकडून रुपाली पाटलांची कान उघडणी. बोलताना आवर घाला, अन्यथा नाईलाजास्तव वजाबाकी करावी लागेल. अजित पवारांनी रुपाली पाटलांना सुनावले खडे बोल. नुकसानग्रस्त बीड जिल्ह्यात केंद्रीय कृषी मंत्र्यांचं शाही स्वागत. कृषी मेळाव्याच्या आयोजकांबद्दल शेतकऱ्यांचा संताप. पाहुयात सविस्तर बातम्या. अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल. पार्थ पवारांवरील आरोपासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार. फडणवीसांच्या भेटीसंदर्भात बोलण्याचं दादांनी टाळलंय. अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर अजित पवार चांगलेच अडचणीत सापडले. तर विरोधकांकडून अजित पवारांच्या राजीनाम्याचीही मागणी होऊ लागली. अशातच आता अजित पवार देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झालेत. पार्थ पवार प्रकरणासंदर्भात अजित पवार फडणवीसांशी चर्चा करणार असल्याचं बोललं जातंय. वळूयात पुढच्या बातमीकडे. महार वतन जमीन परत मिळवण्यासाठी मुंडव्यात तीव्र आंदोलन. पार्थ अजित पवार यांच्या अमिडिया होल्डिंग्स कंपनीशी संबंधित मुंडवा येथील जमीन खरेदी प्रकरणात आज पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. या वादग्रस्त जमिनीवर महार वतनदारांनी आज ठिय्या आंदोलन करत जमीन परत मिळवण्याची जोरदार मागणी केली आहे. आंदोलकांनी वतन कायद्याचं उल्लंघन करून जमीन हडप केल्याचा आरोप करत घोषणाबाजी केली. मागणी आहे की ज्या ठिकाणी हा पूर्ण गैरव्यवहार झालेला आहे तो गैरव्यवहारची चौकशी लागली पाहिजे आणि ही चौकशी निपक्षपाती होण्यासाठी अजित पवारांचा राजीनामा झाला पाहिजे. त्याचप्रमाणे काल फक्त दिग्विजय पाटलांवरती गुन्हा दाखल झालेला आहे, पण पार्थ पवारांवरती पण गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही आमची मागणी आहे. मनोज जरांगेंचे धनंजय मुंडेंवर धक्कादायक आरोप. मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची तक्रार केल्याचं सांगितलंय. मनोज जरांगे यांनी जालना पोलिसांकडे केलेल्या तक्रारीने राज्यभरात खळबळ माजली आहे. माझ्या हत्येची सुपारी धनंजय मुंडेंनी दिली असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय. त्यांनी केलेल्या या गंभीर आरोपांमुळे सर्वांचं लक्ष वेधलं गेलंय. अजित पवारांची रुपाली ठोंबरेंची कान उघडणी. रुपाली ठोंबरे आणि रुपाली चाकणकर यांच्यातील राजकीय वादावर अजित पवारांनी नुकतंच भाष्य केले. अजित पवारांनी रुपाली पाटील यांची स्पष्ट शब्दात कान उघडणी करत खडे बोल सुनावलेत. सार्वजनिक जीवनात बोलताना संयम राखणे आवश्यक असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय. या घटनेमुळे पक्षांतर्गत शिस्तीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून अजित पवारांच्या या इशारामुळे रुपाली पाटील आता काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. नुकसानग्रस्त बीड जिल्ह्यात केंद्रीय कृषी मंत्र्यांचं शाही स्वागत. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत आज बीडच्या परळी तालुक्यातील शिरसाळा येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला त्यांचं आगमन होताच शेकडो क्विंटलच्या पुष्पहाराने आणि ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलंय. बीड जिल्ह्यात एकीकडे अतिवृष्टी व पुरामुळे शेतकरी संकटात असताना आयोजकांनी अशा पद्धतीने कृषी मंत्र्यांचं स्वागत केल्याने शेतकऱ्यांमधूनच आता संताप व्यक्त केला जातोय.